काल आणि परवाच्या अतिवृष्टी संबंध जिल्हाभर झाली। त्यात परळी तालुक्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। 100% या ठिकाणी शेतीचं नुकसान या परळी तालुक्याचं अतिवृष्टीमुळे झालेलं आहे। ही अतिवृष्टी यायच्या अगोदर 50% नुकसान झालं होतं, पण आता या पावसाने तर पूर्णपणाने उद्ध्वस्त करून टाकलं आहे। आपण आत्ता बघताय की आता हा कापूस पूर्णपणाने पाण्यात आहे। आता ह्या कापसाचं 1 रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळू शकत नाही। म्हणून आता शासनाला विनंती केल्यानंतर काल आदरणीय अजितदादांना विनंती केल्यानंतर कलेक्टरांनीच या ठिकाणी या अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये सर्व तहसीलदारांना सांगितलं की सरसकट सर्व क्षेत्र हे अतिवृष्टी खाली आपण घ्या। तसा निर्णय झालेला आहे। पण सगळ्यात मोठं नुकसान एकीकडे नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पूर्णपणाने खरडून घेतल्यात आणि नुसत्या नदीपात्राच्या जवळ नाही तर इतर ठिकाणी सुद्धा जमिनी फार मोठ्या प्रमाणात खरडून गेलेल्या आहेत। त्याचं फार मोठं नुकसान झालं आहे। तर त्याबाबतही पंचनामे करण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेण्यास प्रशासनाला सांगितलं आहे। एवढंच नाही तर यामध्ये बऱ्याच विहिरी पण आत्ता गेलेल्या आहेत। फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे। बऱ्याच ठिकाणी गावाचे संपर्क पूर्णपणानं तुटलेले आहेत। पूल अनेक वाहून घेतलेत। आत्ता तात्पुरती दुरुस्ती होईल, पण तात्काळ त्या पुलांना सुद्धा नव्यानं आम्हाला त्याची उभारणी करावी लागणार आहे। म्हणजे अनेक अतिवृष्टी पाहिल्या, पण ह्या अतिवृष्टीमध्ये सर्वाधिक नुकसान हे आज परळी तालुक्यामध्ये झालेलं दिसतं। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। साहेब काय सांगाल, जे मुंडे साहेबांचं स्वप्न परळी बीडच्या रेल्वेचं उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात त्यांच्यातून उद्घाटन होणार आहे, काय सांगाल? नाही, मी खरं तर मी बीड तसं पाहिलं तर परळी बीड नगर या रेल्वेचं पहिल्या टप्प्यातलं बीड ते नगरचं उद्या उद्घाटन होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री आणि मान्यवर नेतेसुद्धा येणार आहेत। त्यामध्ये पंकजाताई आहेत। त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तत्कालीन खासदार प्रीतमताईसुद्धा येणार आहेत। त्यांनीसुद्धा फार कष्ट हे रेल्वे होण्यासाठी घेतले आणि आज बीडकरांचं एक स्वप्न तर अर्ध स्वप्न पूर्ण झालं आहे आणि परळीपासून बीडपर्यंतचं सुद्धा जे राहिलेलं स्वप्न आहे ते या येणाऱ्या वर्षभरामध्ये पूर्ण करण्याच्या संबंधित स्वतः आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी लक्ष घातलेलं आहे। साहेब अजून एक लक्षात घ्या, कुणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही आहे। मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीनं राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे। त्यामुळं लक्षात घ्या की कुठेतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना, काहीतरी झालं पाहिजे ना, त्याच्याशिवाय तुमचा TRP वाढत नाही। तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात। आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक, त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा वंजारा एक अशा संबंधित विषय आहे, कारण आम्ही भटके आहोत। साधारणतः सुरुवातीच्या पावसात सरसकट एकदा क्षेत्र आलं, सरसकट क्षेत्र ज्यावेळेस राज्याकडे जाईल त्यावेळेस सरसकट मदतसुद्धा यांना मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव